यानंतर पुन्हा एकदा मुंबईतल्या महत्त्वाच्या अपडेटकडे वळणार आहोत। कुर्ल्यामध्ये झाड पडल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। मात्र प्रशासनातून कुठलाही अधिकारी अजून घटनास्थळी दाखल झालेला नाही। त्यामुळे काही राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी आंदोलन सुरू केलेलं आहे। प्रशासनाचा महापालिकेचा निषेध केला जातोय। मुंबईमध्ये पावसाळी महापालिकेच्या गलथानपणाचा हा तिसरा बळी आहे आणि त्यामुळे कुर्ल्यामध्ये संताप व्यक्त होतोय। मुंबईच्या कुर्ल्यामध्ये झाड कोसळल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि याच घटनास्थळी आता नागरिकांनी संताप व्यक्त करत निषेध आंदोलन सुरू केलेलं आहे। ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। गेल्या काही दिवसातला मुंबईतला हा तिसरा बळी आहे। वेगवेगळ्या घटनांमध्ये हे बळी गेलेले आहेत। पहिली घटना घडलेली होती, मुंबईकरांना त्याचे प्राण गमवावे लागले आणि त्या विरोधात आता मनसे चांगलेच आक्रमक झालेली आहे। इथे घटना घडली त्याच्या बरोबर समोर बसून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरुवात केलेली आहे। जे मनसेचे चांदिनीचे विभाग अध्यक्ष आहेत महेंद्र भानुशाली, ते आपण बघतोय की ऐन रस्त्यात त्यांनी ठाम मांडलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की सकाळी हे झाड पडलेलं आहे आणि अद्याप जवळपास 4 ते 5 तास उलटून गेले, अद्याप कोणीही पालिकेचा अधिकारी इकडे फिरकला नाही, म्हणून त्यांचा इकडे रोष आपल्याला दिसून आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। परिवाराला काय न्याय देणार आहे साहेब, कसं करणार आहे, कसं चालेल? आंदोलन करताय काय? अहो साहेब, हे मॅटर पूर्णपणे दाबायचा प्रयत्न करतायत। अहो कोण अधिकारी नाही आला इथे, एक माणसाला जीव गेलाय। हे मॅटर पूर्णपणे तुम्ही दाबायचा प्रयत्न करताय। 4 तास झाले कोण आला नाही इथे, हे चालू देणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना। मी अजून साहेब सांगतोय, मी 15 मिनिटं वाट बघणार।